नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे या पवित्र बुधवार व्रतकथेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. बुधवार हा दिवस भगवान बुद्धदेवाचा मानला जातो. बुद्धदेव हे बुद्धी, वाणी, व्यापार, ज्ञान, चातुर्य आणि सौम्य स्वभावाचे देव मानले जातात. ज्यांच्या जीवनात सतत गैरसमज, वाद, आर्थिक अडचणी, अभ्यासात अडथळे, नोकरी किंवा व्यवसायात अपयश येत असते, त्यांनी बुधवारी व्रत केल्यास बुधदेवाची कृपा लाभते असे शास्त्रात सांगितले आहे. बुधवारचं व्रत केल्याने बुद्धी तेज होते, संवाद कौशल्य वाढते, व्यापारात प्रगती होते, कुटुंबात शांतता येते आणि मानसिक ताण कमी होतो. आज आपण ऐकणार आहोत बुधवार व्रताची पवित्र आणि प्रभावी कथा, जी श्रद्धेने ऐकल्यास बुधदेव प्रसन्न होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. भक्तांनो, ही पवित्र व्रतकथा मनोभावे आणि श्रद्धेने ऐकल्याने आयुष्यातील अडचणी कमी होतात, संकटे दूर होऊ लागतात आणि नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच ही कथा कोणताही गोंधळ न करता मन शांत ठेवून पूर्ण श्रद्धेने ऐका, कारण श्रद्धेने ऐकलेली कथा आयुष्याला दिशा देते. मन शांत करा, डोळे मिटा, देवाचे नाव घ्या, श्रद्धेने ऐका ही कथा. संकट दूर होतील सारे. खूप वर्षापूर्वी एका सुंदर गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो व्यापारात अत्यंत हुशार होता, पण त्याचा स्वभाव थोडा हट्टी आणि अहंकारी होता. त्याला आपल्या बुद्धीचा खूप अभिमान होता. त्याच्या घरी सुंदर, सुशील आणि धर्मपरायण अशी पत्नी होती. ती रोज देवपूजा करत असे, व्रत उपवास करत असे आणि घरात सदैव शांतता ठेवण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी त्या व्यापाऱ्याला व्यापारासाठी दूरच्या शहरात जायचे होते. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, "मी काही दिवसासाठी बाहेर जात आहे, घराची काळजी घे." पत्नी म्हणाली, "ठीक आहे, पण आज बुधवार आहे. आजच्या दिवशी घराबाहेर लांब प्रवास करणे टाळावे असे शास्त्रात सांगितले आहे. कृपया उद्या जा." पण व्यापाऱ्याला आपल्या बुद्धीचा खूप गर्व होता. तो हसत म्हणाला, "हे सगळे अंधश्रद्धा आहे. बुध, गुरु, शनी हे फक्त नावाचे दिवस आहेत. माझे काम महत्त्वाचे आहे आणि मी जाणारच." पत्नीने खूप समजावले, पण व्यापारी ऐकायला तयार नव्हता. शेवटी ती म्हणाली, "ठीक आहे, पण देवाचे नाव घेऊन जा. काही अडचण आली तर बुधदेवाची आठवण ठेव." व्यापारी रथात बसला आणि प्रवासाला निघाला. प्रवासातील चमत्कार. तो काही अंतर गेला असेल तेवढ्यात त्याला स्वतःसारखाच दिसणारा एक माणूस रस्त्यावर दिसला. तो माणूस अगदी त्याच्यासारखा दिसत होता. तसाच चेहरा, तशीच उंची, तसेच कपडे. व्यापारी चकित झाला. तो म्हणाला, "तू कोण आहेस? माझ्यासारखा का दिसतोस?" तो माणूस हसत म्हणाला, "मीच खरा व्यापारी आहे. तू कोण?" हे ऐकून व्यापारी खूप चिडला. "अरे, मीच खरा व्यापारी आहे. हे माझे सामान आहे. हा माझा रथ आहे." दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. गावातील लोक जमले. त्यांनी विचारले, "खरा व्यापारी कोण?" दोघेही स्वतःला खरा म्हणत होते. कोणाचाही निर्णय होत नव्हता. शेवटी त्यांनी गावच्या राजाकडे जाण्याचे ठरवले. राजदरबारातील प्रसंग. राजाच्या दरबारात दोघे उभे राहिले. राजा म्हणाला, "दोघेही एकसारखे दिसत आहात. खरा कोण आहे हे कसे ओळखायचे?" राजाने अनेक प्रश्न विचारले. दोघांनीही सारखीच उत्तरे दिली. शेवटी राजा म्हणाला, "तुम्हा दोघांना तुरुंगात टाका. उद्या निर्णय देईन." हे ऐकून खरा व्यापारी घाबरला. त्याला आपल्या पत्नीचे शब्द आठवले. तो मनात म्हणाला, "आज बुधवार आहे. पत्नीने सांगितले होते की आज प्रवास करू नको. मी तिचे ऐकले नाही. कदाचित हीच बुद्धदेवाची शिक्षा असेल." तो मनापासून पश्चाताप करू लागला. तुरुंगात बसून व्यापारी बुद्धदेवाला प्रार्थना करू लागला, "हे बुद्धदेवा, मला माफ करा. मी तुमचा अपमान केला. माझ्या अहंकारामुळे मी आज प्रवास केला. आता मला माझी चूक समजली आहे. कृपया मला वाचवा." तो मनापासून प्रार्थना करत राहिला. अचानक त्या दुसऱ्या व्यापाऱ्याचे रूप बदलू लागले. तो तेजस्वी रूपात दिसू लागला. तो म्हणाला, "मीच बुद्धदेव आहे. तुझ्या अहंकारामुळे आणि शास्त्राचा अपमान केल्यामुळे तुला हा अनुभव दिला, पण तू आता मनापासून पश्चाताप केला आहेस, म्हणून मी तुला माफ करतो." हे ऐकताच
व्यापारी भावूक झाला. तो बुद्धदेवाच्या चरणी पडला. हे प्रभो, मला क्षमा करा. आत्तापासून मी प्रत्येक बुधवार व्रत करीन. बुद्धदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, जो कोणी श्रद्धेने बुधवारचं व्रत करेल, माझी कथा ऐकेल, त्याच्या जीवनात अडचणी दूर होतील. असे म्हणत बुद्धदेव अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी राजा दरबारात आला. त्याने पाहिले तर एकच व्यापारी उभा होता. राजाने विचारले, दुसरा कुठे गेला? व्यापाऱ्याने संपूर्ण घटना सांगितली. राजा म्हणाला, तू खरोखर भाग्यवान आहेस. तुला बुद्धदेवाचे दर्शन झाले. राजाने व्यापाऱ्याला सन्मानाने सोडले. व्यापारी घरी परतला. त्याने पत्नीची माफी मागितली. त्या दिवसापासून तो प्रत्येक बुधवार व्रत करू लागला. त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आली. बुधवारचं व्रत केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, बोलण्यात गोडवा येतो, नोकरीत प्रगती होते, व्यापारात नफा होतो, घरातील वाद कमी होतात, मुलांच्या शिक्षणात प्रगती होते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी, ज्यांच्या पत्रिकेत बुध दोष आहे त्यांच्यासाठी त्यांनी बुधवारचं व्रत करणे अत्यंत लाभदायक मानलं जातं. व्रत कसे करावे? बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, देवघरात बुद्धदेवाची पूजा करावी, मूग डाळ, हिरवी फळे, पान यांचा नैवेद्य दाखवावा. बुधवार व्रतकथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी. एक वेळ साधे सात्विक अन्न घ्यावे. भक्तांनो, ही होती बुधवार व्रताची पवित्र कथा. ज्यांनी ही कथा श्रद्धेने ऐकली त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होत बुद्धदेवाची कृपा सर्वांवर राहो अशी प्रार्थना. बुद्धदेवाच्या कृपेने बुद्धी वाढो, घरात सुख शांती नांदो, आर्थिक समृद्धी येवो. श्री स्वामी समर्थ.